नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका अशा सिक्रेट वेपनबद्दल जे टेक्नॉलॉजीच्या जगात आपलं भविष्य घडवतंय. हो, आपण बोलतोय सेमीकंडक्टर लॅबोरेटरी किंवा सोप्या भाषेत SCL बद्दल. जर इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तर SCL बद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरू करूया. हे बघा, इथून बनलेली एक चिप थेट मंगळावर गेलीय. हो, हे खरंय. भारताचं जे ऐतिहासिक मंगळयान मिशन होतं ना, त्याला पॉवर करणारी एक सगळ्यात महत्त्वाची चिप ती इथेच SCL मध्ये बनली होती. जरा विचार करा, आपल्या देशात आपल्या लॅबमध्ये बनलेली टेक्नॉलॉजी थेट मंगळ ग्रहापर्यंत पोहोचली. या एकाच गोष्टीवरून SCLचं काम किती महत्त्वाचं आणि किती हाय लेव्हलचं आहे याचा अंदाज येतो. तर मग ही SCL नक्की आहे तरी काय आणि भारताच्या टेक्नॉलॉजीच्या जगात तिचं इतकं महत्त्व का आहे? चला ह्या सेक्शनमध्ये हेच समजून घेऊया. ओके, तर SCL म्हणजे सेमीकंडक्टर लॅबोरेटरी. ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते. तिची स्थापना झाली होती 1976 मध्ये मोहाली, पंजाबमध्ये. आणि तेव्हापासून तिचं एकच मिशन आहे, ते म्हणजे भारताला सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भर बनवणं. म्हणजे काय, तर आपल्या देशासाठी लागणारे स्मार्ट चिप्स आपण दुसऱ्या देशांकडून विकत घेण्याऐवजी स्वतःच डिझाईन करायचे आणि स्वतःच बनवायचे. आता जरा SCLच्या आतमध्ये डोकावून पाहूया. म्हणजे एका कम्प्युटरवरच्या डिजिटल आयडियाला प्रत्यक्षात काम करणाऱ्या एका छोट्याशा चिपमध्ये कसं बदललं जातं, हा जो सगळा प्रवास आहे ना, तो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. ही प्रोसेस मुळात 3 स्टेप्समध्ये होते. पहिली स्टेप आहे डिझाईन. इथे VLSI म्हणजे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन वापरून चिपचा पूर्ण आराखडा म्हणजे एक डिजिटल ब्लूप्रिंट तयार केला जातो. दुसरी स्टेप आहे फॅब्रिकेशन, म्हणजे त्या डिजिटल ब्लूप्रिंटला प्रत्यक्षात आणणं, फिजिकल चिप बनवणं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे टेस्टिंग. कारण एक छोटीशी जरी चूक झाली ना, तरी अख्खी चिप वाया जाऊ शकते. त्यामुळे बनवलेली प्रत्येक चिप खूप काटेकोरपणे तपासली जाते. तर मग या सगळ्या प्रक्रियेतून नक्की बनतं तरी काय? तर SCL मध्ये मेमरी डिव्हाइसेस बनतात, ॲम्प्लिफायर्स बनतात आणि MEMS सारखे एकदम सेन्सिटिव्ह सेन्सर्स बनतात. आता हे MEMS म्हणजे काय? तर मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम्स. हे तेच सेन्सर्स आहेत जे आपल्या स्मार्टफोनपासून ते गाड्यांपर्यंत सगळ्या उपकरणांना स्मार्ट बनवतात. याशिवाय ॲनालॉग सिग्नल्सना डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करणारे ADC आणि एकदम हायटेक कॅमेरामध्ये लागणाऱ्या इमेजिंग सिस्टमसुद्धा इथेच बनतात. आता जरा भविष्याबद्दल बोलूया, कारण भारत सरकार SCLवर खूप मोठी बेट लावत आहे. आणि ही जी गुंतवणूक आहे ना, ती फक्त SCLचं नाही, तर संपूर्ण सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचं चित्र बदलणार आहे. कसं? तेच पाहूया. जरा हा आकडा बघा, 4,500 कोटी रुपये. ही फक्त एक छोटी मोठी सुधारणा नाहीये. हे आहे एक पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन. सरकार SCLला एका वर्ल्ड क्लास सेमीकंडक्टर हबमध्ये बदलत आहे, जेणेकरून जागतिक चिप रेसमध्ये भारत पुढे येऊ शकेल. तर ह्या गुंतवणुकीमुळे नक्की काय होणार आहे? पहिलं म्हणजे SCL आता अजून ॲडव्हान्स चिप्स बनवू शकेल. दुसरं, यामुळे सेमीकंडक्टरसाठी आपलं परदेशावरचं अवलंबित्व कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विशेषतः इंजिनिअरिंग करणाऱ्यांसाठी या क्षेत्रात करिअरच्या आणि नोकरीच्या जबरदस्त संधी निर्माण होणार आहेत. चला, आता सगळ्यात प्रॅक्टिकल मुद्द्यावर येऊया. एक विद्यार्थी म्हणून किंवा एक इंजिनियर म्हणून SCLमध्ये एंट्री कशी मिळवता येईल, करिअरचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत? इथे प्रामुख्याने 2 प्रकारचे टेक्निकल मार्ग आहेत. पहिला आहे सायंटिस्ट किंवा इंजिनियर पदासाठी. यात येतात डिझाईन इंजिनियर, प्रोसेस इंजिनियर आणि यासाठी BTech किंवा MTech लागतं. इलेक्ट्रॉनिक्स, VLSI किंवा सेमीकंडक्टर सारख्या फील्डमध्ये. आणि हो, यासाठी चांगला गेट स्कोअर असणं खूप गरजेचं आहे. दुसरा मार्ग आहे टेक्निकल असिस्टंटचा. ही एक प्रॅक्टिकल, हँड्स ऑन भूमिका आहे आणि यासाठी डिप्लोमा किंवा BSc केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. पण हे झालं फुल टाईम जॉब्सबद्दल. याशिवायही SCLशी जोडण्याचे मार्ग आहेत, जसं की इंटर्नशिप्स. BTech करत असताना समर ट्रेनिंग किंवा फायनल इयर प्रोजेक्टसाठी इथे संधी मिळू शकते. ज्यांना रिसर्चमध्ये रस आहे त्यांच्यासाठी तर R&D मध्ये खूप चांगल्या संधी आहेत. आणि सरकारी संस्था असल्यामुळे जॉब सिक्युरिटी आणि चांगला सुरुवातीचा पगार म्हणजे साधारण 4 ते 6 लाखांपर्यंत हे फायदे मिळतातच. ओके, तर आता शेवटचा आणि सगळ्यात ॲक्शनेबल भाग.
जर SEL मध्ये जायचं ध्येय असेल तर कॉलेजच्या 4 वर्षामध्ये नक्की काय करायला पाहिजे? चला, एक ॲक्शन प्लॅन पाहूया. SCL मध्ये काम करण्यासाठी काही स्किल्स असणं खूप महत्त्वाचं आहे. टेक्निकल स्किल्समध्ये बोलायचं झालं तर VLSI डिझाईन म्हणजे व्हेरिलॉग आणि VHDL, मग सेमीकंडक्टर फिजिक्स, ॲनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि CMOS टेक्नॉलॉजी यावर चांगली पकड हवी. आणि सॉफ्टवेअर स्किल्सबद्दल बोलायचं तर केडन्स, मॅटलॅब आणि पायथन हे यायलाच हवं. तर हा आहे अंडरग्रॅज्युएट प्रवासाचा एक रोडमॅप. पहिल्या वर्षात बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रोग्रामिंगचे फंडामेंटल्स एकदम पक्के करा. दुसऱ्या वर्षात सेमीकंडक्टर फिजिक्स आणि VLSIच्या बेसिक्समध्ये खोलवर शिरा. तिसरं वर्ष महत्त्वाचं आहे. इथे चांगल्या प्रोजेक्ट्सच्या शोधात राहा आणि SEL सारख्या लॅब्समध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करा. आणि शेवटच्या वर्षात गेट परीक्षेची तयारी सुरू करा आणि चिप डिझाईनवर एक चांगला फायनल इयर प्रोजेक्ट करा. हा प्लॅन फॉलो केला तर SELचा मार्ग नक्कीच सोपा होईल. आणि हो, जाता जाता ही एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. SCL ही सध्याच्या घडीला भारतातली एकमेव सरकारी मालकीची सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन लॅब आहे. याच कारणामुळे भारताच्या टेक्नॉलॉजीच्या भविष्यामध्ये तिचं स्थान खूप खूप महत्त्वाचं आहे. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, भारत चिप्सवर म्हणजे सेमीकंडक्टर्सवर खूप मोठी बाजी लावत आहे. मग प्रश्न एकच उरतो, या मोठ्या बाजीचा आणि देशाच्या या महत्त्वाच्या मिशनचा भाग बनण्यासाठी आपण तयार आहोत का? याचा विचार नक्कीच करायला हवा.